नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आता आपल्या सर्वांकडे असं जे पोतं असतं ते सर्वांच्याच घरी असतं. काहींच्या घरी धान्य घालून आलेलं असतं तर काहींच्या घरी काही औषधं वगैरे त्यामध्ये आणलेलं असतं आणि शेतकरी वर्गामध्ये भरपूर जास्त प्रमाणात ही पोती बघायला मिळतात. परंतु आपण सर्वजण काय करतो, याचं काम झालं की ही पोती फेकून देतो. परंतु या पोत्याला बिलकुल फेकून द्यायचं नाही आहे. अतिशय छान आणि सुंदर पद्धतीने आपण याचा रियूज करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. बघू शकतात या ठिकाणी आपल्याला याच पोत्याचा अतिशय थोडासा तुकडा म्हणजे एक बेस आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे. आपण जी पण वस्तू तयार करत आहोत ती बाजारातून आणायला आपल्याला भरपूर असे पैसे मोजावे लागतात. परंतु आज आपण फक्त या पोत्याच्या मदतीने अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी ही वस्तू तयार करणार आहोत. बघू शकतात मी या ठिकाणी एक तुकडा या पोत्याचा कट करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला आयताकृती किंवा चौकोनी जरी आकाराचा तुम्ही या ठिकाणी तुकडा कट केला तरीही चालेल. तुम्हाला जो आकार आवडत असेल त्या आकाराचा तुम्ही याला कट करू शकतात. आता त्यानंतर आपल्याला याचा जो एक साईडचा भाग आपल्याला घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला मोजमाप करून त्याच आकाराच्या म्हणजे त्याच साईजच्या व्यवस्थित आपल्याला 1-1 इंच अंतराच्या आपल्याला पट्ट्या कट करून घ्यायच्या आहे. आता आपल्याला सुरुवातीला हे मी मार्क करून घेत आहे म्हणजे आपल्याला ते कट करायला व्यवस्थित जमेल. बघू शकतात एकच पोतीपासून आपण असे 2-3 या वस्तू तयार करू शकतात. बघू शकतात या ठिकाणी आपल्याला 1-1 इंचाच्या अशा पट्ट्या या ठिकाणी मी कट करून घेतलेला आहे. आणि हो, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी रोज असे भरपूर तुमच्यासाठी यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. बघू शकतात आता ह्या ज्या पट्ट्या आपण कट केलेला आहे, हा जो बेस आहे या बेसवरती आपल्याला या लावायच्या आहे. आता त्या कशा लावायच्या ते बघूया. बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला ही पट्टी ठेवायची आहे आणि जो पट्टीचा जो सेंटर आहे त्यावरती आपल्याला शिलाई मारायची आहे. बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित पट्टी या ठिकाणी ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही शिवून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे शिलाई मशीन असेल तर तुम्ही हे शिलाई मशीनने देखील शिवू शकता आणि नसेल शिलाई मशीन तर तुम्ही हे सुई धाग्याने देखील शिवलं तरीही चालेल. बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला दुसरी देखील पट्टी याच पट्टीच्या शेजारी आपल्याला अशा प्रकारे ठेवून ती सुद्धा त्याचा जो सेंटर आहे सेंटरलाच आपल्याला या ठिकाणी फिक्स करायची आहे. अशा पद्धतीने जेवढ्या पण आपण पट्ट्या कट केलेल्या आहे त्या सर्व अशा पद्धतीने जोडत जायच्या आहे. बघू शकता तुमच्याकडे जर शिलाई मशीन नसेल तर तुम्ही हे सुई धाग्याने देखील अगदी आरामात करू शकतात आणि खूप सोपं आहे, कुणालाही जमेल इतकी सोपी प्रोसेस आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. अशा प्रकारे आपल्याला ज्या सर्व आपण पट्ट्या कट केलेल्या होत्या त्या अशा म्हणजे एकाच लाईनमध्ये आपल्याला ह्या शिवून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने. त्यानंतर आता आपल्याला जेवढ्या पण आपण पट्ट्या कट केलेल्या आहे त्या व्यवस्थित अटॅच झाल्यानंतर आता पुढची प्रोसेस काय आहे ते देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. बघू शकतात अशा प्रकारे आपण हाताच्याच मदतीने या सर्व जरी पट्ट्या आपण शिवून घेतल्या तरीही चालेल. खूप सोपं आहे, नक्की ट्राय करून बघा. आपण काय करतो, ही पोती घरामध्ये आले की ती टाकून देतो, परंतु अशी पोती जर तुम्ही व्यवस्थित जीव लावून ठेवली आणि त्याचा जर असा वापर केला तर नक्कीच तुमची भरपूर अशी पैशाची बचत होऊ शकते. आता बघा मी या ठिकाणी ज्या पट्ट्या आहेत त्या शिवून घेतलेल्या आहे. आता आपल्याला पुढची प्रोसेस जी आहे ती म्हणजे अशा प्रकारचा जो सरळ रेषेमधले जे धागे निघताय ते आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायचे आहे. बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला एकाच लाईनमधला जो दोरे असे ते पोत्याचे जे धागे आहे ते अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे काढायचे आहे. जेवढ्या पण आपण पट्ट्या ॲड केलेल्या आहेत तेवढ्या सर्व पट्ट्यांचे आपल्याला दोघंही साईडचे जे भाग आहे ते अशा प्रकारे सर्व धागे जे आहे जेवढे धागे त्याचे निघत आहेत तेवढे आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायचे आहे. शिलाईपर्यंतचा आपल्याला सर्व जो भाग आहे तो अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे आणि अतिशय सोपी पद्धत आहे. नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. आपण अशा पद्धतीने जर जुन्या वस्तूंचा रियूज जर केला तर नक्कीच तुमची भरपूर अशी पैशाची देखील बचत होईल आणि काही नवीन केल्याचा आनंद देखील तुम्हाला या ठिकाणी वाटेल. बघू शकतात अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये जर मुलं असेल तर त्यांना देखील हे काढायला देऊ शकतात, कारण मुलांना अशा गोष्टी करण्यामध्ये भरपूर असा इंटरेस्ट असतो. अशा पद्धतीने आपल्याला जेवढ्या पण पट्ट्या आपण ॲड केलेल्या आहेत त्या सर्व पट्टीचे असे दोरे जे आहे ते साईडला आपल्याला काढून घ्यायचे आहे. जेवढ्या पट्ट्या आपण ॲड केल्या तेवढे सर्व दोरे मी या ठिकाणी काढून घेतलेले आहे.
आणि बघू शकतात अतिशय सुंदर असा डोअर मॅट आपला तयार झालेला आहे. अतिशय मऊ आणि बाजारात जसा मिळतो सेम त्याच पद्धतीचा हे डोअर मॅट तयार झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्ही ज्यावेळेस हे बनवशाल त्यावेळेस तुम्हाला त्याचा रिझल्ट नक्की कळेल. आपण याला पाय देखील पुसू शकतो. अतिशय छान आणि सॉफ्ट असा डोअर मॅट हा तयार झालेला आहे, जो की आपण टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू या ठिकाणी तयार केलेली आहे. आय होप की व्हिडिओ